लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर मग आता नंदिनी लेटर वाचत असते जे जीवानी काव्यासाठी लिहिलेलं असतं. पण आता नंदिनीला वाटतं की ते जीवानी तिच्यासाठीच लिहिलंय आणि मग ते आता ती वाचत असते. तर आता नंदिनी म्हणते त्यांना डिवोर्स हवा आहे आणि तो मी त्यांना देऊन टाकला पाहिजे असं म्हणते नंदिनी. आणि आता एवढंच म्हणून नंदिनी आपलं कपाट लावत असते. तर आता नंदिनी तिथून निघून जाते. तर मग आता तेवढ्यातच जीवा आतून येतो आणि मग आता तो बोलत असतो ना अनिशासोबत, तर तो आत गेलेला असतो. तर मग आता जीवाला माहीतच होत नाही की नंदिनीने ते लेटर वाचलंय म्हणून. तर मग आता जीवा म्हणतो अनिशाला, "तू ये ना इथे प्लीज, माझी गोष्ट ऐक ना." तर अनिशा म्हणते, "कशाला भेटू मी तुला? काय काम आहे ते सांग. मग भेटते," असं म्हणते अनिशा. तर मग आता जीवा म्हणतो, "मी सध्या तुला इतकंच सांगू शकतो की खूप काहीतरी महत्त्वाचं आहे," असं म्हणतो जीवा. "जे फक्त तुझ्याच थ्रू होऊ शकतं," असं म्हणतो आता जीवा. तर मग आता अनिशा म्हणते, "एक एक मिनिट. माझ्याच थ्रू होऊ शकतं म्हणजे?" असं म्हणते आता अनिशा. "हे बघ जीवा, प्लीज स्पष्ट सांग काय आहे ते," असं म्हणते आता अनिशा. "तुमची लाईफ कशी कॉम्प्लिकेटेड चालू आहे ना, तसं कॉम्प्लिकेटेड काहीही बोलू नकोस," असं म्हणते अनिशा आता जीवाला. "हे बघ, मी तुला जे सांगतोय ते तू नाहीच करू शकत आहेस का?" असं म्हणतो जीवा आता अनिशाला. "मी तुला रिक्वेस्ट करतोय अगं. सध्या आम्ही कोणत्या प्रेशरखाली जगतोय ना, तुला नाही होऊ शकणार मी. माझं मला माहिती आहे," असं म्हणतो जीवा. "ऐक माझं, मला एकही प्रश्न विचारू नकोस. फक्त गेटपाशी आलीस की मला मेसेज कर," असं म्हणतो जीवा. तर आता जीवा त्याचा लेटर हातामध्ये घेतो आणि वाचतो. निदान ह्या लेटरमुळे तरी आपलं कॉम्प्लिकेटेड झालेलं लाईफ निदान ट्रॅकवर येईल असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्याचं घर दाखवलंय. तर आता इथे काव्य अभ्यास करत असते. तर तेवढ्यातच आता बेल वाजते. तर आता काव्या दरवाजा उघडते. तर आता काव्याचे मामा आणि मामी असतात. तर आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातात जे बुक असतं ना ते ती वाचत असते. ते आता तिच्या हातातून पडतं. तर आता ते पुस्तक तिचे मामा घेतात आणि तिला देतात. इकडून सुखरूप बाहेर जायचं असेल ना तर एकच पर्याय आहे असं म्हटलेला असतो ना तो आता. एकतर गोळी खा नाहीतर 4 लोकांच्या खांद्यावरनं जा. आता तूच सांग की कसं तुझ्या बाबाची पाठवणी आणि तुझ्या पाहुण्यांची पाठवणी झालेली पाहिजे तुला असं म्हटलेला असतो ना आता तो गावकऱ्यांचा हेड. ते सगळं दाखवलंय आता फ्लॅशबॅकमध्ये. सोशल प्रेशर टाकताय तुम्ही माझ्यावर असं म्हटलेले असते काव्या तेव्हा. तर तिचे मामा तिला म्हटलेले असतात, "सोशल प्रेशर तू बघितलेलं नाही आहेस अजून. बघत का बसलाय? काळा फासांच्या तोंडाला," असं असं म्हटलेले असतात ना ते गावकरी. हे सगळं आठवतं आता काव्याला. तर तिचा मामा भीक मागितला असतो तिच्यासमोर की काव्या हे लग्नाला तयार हो म्हणून. "काव्या कशी आहेस तू?" असं विचारते आता तिची मामी. तर तेवढ्यातच आता काव्याचे बाबा येतात आणि म्हणतात, "कोण आलंय काव्या?" "तुम्ही इथे?" असं म्हणते आता काव्याची आई म्हणजेच शारदा. "हो, यावंच लागलं," असं म्हणतात तिचे मामा आता. गोष्टच तशी आहे. तर आता काव्याचे मामा म्हणतात, "सगळं दारातच सांगू? या ना, या ना, आतमध्ये या," असं म्हणतात आता काव्याचे बाबा. तर काव्याला मात्र हे सगळं काय आवडलेलं नसतं. तर आता इथे परत देशमुखांचं घर दाखवलंय. तर मग आता पार्थ बोलत असतो कुणासोबत तरी आणि म्हणत असतो, की "मिस्टर खेडकर कुठं आहात तुम्ही?" "गणेश चौकात," असं म्हणतो तो. तर मग आता पार्थ म्हणतो, "हो का गणेश चौकात? बरं, बरं, तिथून कसं यायचं कळत नाहीये का? मी सांगतो ना." तर आता पार्थ ॲड्रेस सांगतो त्या खेडकराला. तर आता तेवढ्यातच पाठीमागे जीवा आलेला असतो. तर मग आता तो लेटर घेऊन आलेला असतो आणि विचार करत असतो, की मला हे लेटर लपवून त्या बुकमध्ये अनिशाला द्यायचं आहे असं म्हणतो आता जीवा. पण जर हे पुस्तक दादा स्वतःच द्यायला गेला, तर हे पुस्तकं ठेवणार कसं मी असं म्हणतो जीवा. आणि समजा ठेवलंच आणि चुकून त्याला दिसलं तर असं म्हणतो जीवा. काव्यापर्यंत लेटर पोहोचवण्याचा हाच एक ऑप्शन आहे असं म्हणतो आता जीवा. कसं जमावं हे असं म्हणतो आता जीवा. "मिस्टर समीर एक मिनिटं होल्ड करता?" असं म्हणतो आता पार्थ. तर आता पार्थला अनिशाचा कॉल येतो. तर मग आता पार्थ म्हणतो, "हॅलो अनिशा, पोहोचलात तुम्ही?" "मी आलो, आलो," असं म्हणतो पार्थ. "लगेच आलो." तर आता तेवढ्यातच जीवा येतो आणि म्हणते, "कुठे दादा? अनिशाला पुस्तक द्यायला चाललायस का?" तर आता पार्थ म्हणतो, "हो." "तर मी देतो ना," असं म्हणतो आता जीवा. "तू तुझं काम कंटिन्यू कर. तू तुझं काम कंटिन्यू कर ना, मी देतो," असं म्हणतो जीवा आणि ते पुस्तक घेतो आता आपल्या हातात. आणि पार्थ आता बोलतो, "हाय मिस्टर समीर." आणि जीवा मात्र आता त्या पुस्तकामध्ये ती चिठ्ठी घालतो. तर आता पार्थ कुणाला तरी ॲड्रेस सांगत असतो, की "तिथून सरळ या, उजवीला वळा. तिथे आशीर्वाद म्हणून बंगला दिसेल. तिथेच यायचं आहे," असं म्हणतो आता पार्थ त्यांना. तर आता नंदिनीने जीवाला दाखवलंय आणि हॉलमध्येच असतात ते दोघं. आणि मग आता नंदिनी बघत असते जीवाकडे. परत नंदिनीला आठवतं, की त्यांनाच नको असलेल्या लग्नामध्ये राहून त्रास होत होता आणि मलाही त्रास होत होता. कुणालाच सुख मिळत नव्हतं. त्या नण्यापेक्षा सोडून दिलेलं बरं हातचं असं म्हटलेली असते ना तिची एक ओळखीची बाई. तर ते सगळं आठवत होतं नंदिनीला. "साईल तर साईल, गोष्टी तुटत नाहीत," असं म्हणलेली असते ना ती बाई. ते सगळं आठवत होतं नंदिनीला फ्लॅशबॅकमध्ये. तर आता इथे अनिशा आलेली असते. तर मग आता जीवा म्हणतो, की "हे लेटर काव्याला दे, खूप इम्पॉर्टंट आहे," असं म्हटलेलं असतो ना जीवा फोनवर पण. तर मग आता भेटून सुद्धा तेच म्हणतो आता तो अनिशाला. तर आता अनिशा म्हणते, "तू एक मॅड आणि ती काव्या
डबल मॅड असं म्हणते आता अनिशा. अरे काय चाललंय तुमचं असं म्हणते अनिशा. आणि कशाला आता काव्याला लेटर वगैरे देतोयस असं म्हणते आता अनिशा जीवाला. आता काय हे लेटर वगैरे लिहितोस काव्यासाठी, कोण लागते तुझी असं विचारते आता अनिशा जीवाला. एक तर तू स्वतः मूव ऑन होत नाहीयेस आणि तिलाही होऊ देत नाहीयेस असं म्हणते आता अनिशा. आणि वर आवडतोयस की तुला ती नको आहे म्हणून असं म्हणते अनिशा. अरे तुला ती नको आहे ना, मग सोड ना तिला असं म्हणते अनिशा. जगू दे ना तिचं तिचं. तुला सांगितलंय तेवढं काम कर ना असं म्हणत होता शिवा. नीट बोलायचं माझ्याशी असं म्हणते आता अनिशा. मी काय तुझी हेल्पर नाही आहे असं म्हणते अनिशा. हेल्पर तर नाहीच आहे आणि हे लेटर पोहोचवणारा कबूतरही बनणार नाही आहे असं म्हणते आता अनिशा. आर्ग्युमेंट न करता कुठली गोष्ट नाही करू शकत का ग तू असं म्हणतो आता जीवा. अरे मग तू हे लेटर तुझं तू तिला नाही देऊ शकत का असं म्हणते अनिशा. खूप माज दाखवतोस ना तू मला. मग एक काम कर, हे लेटर तुझं तू दे असं म्हणते अनिशा, नाहीतर जा खड्ड्यात. तर आता जेव्हा म्हणतो एक मिनिट अनिशा, आय एम सॉरी पण हे लेटर काव्यापर्यंत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणतो आता जीवा. एवढं काय इम्पॉर्टंट आहे लेटरमध्ये असं म्हणते आता अनिशा. आणि मनात काय नेमकं तुझ्या असं म्हणते अनिशा. अरे ती काव्या जेव्हा तुझ्या मागे मागे करायची तेव्हा तू तिला ॲटिट्यूड द्यायचास आणि ती दूर गेली आहे तर तिला लव्ह लेटर वगैरे लिहितोस असं म्हणते आता अनिशा. म्हणजे आयुष्यभर तिला झुलवत ठेवायची आहे काय तुला असं म्हणते अनिशा. असं काही नाहीये माझ्या मनात असं म्हणतो आता जीवा. आय स्वेअर असं म्हणतो आता जीवा. कशावरून नाही असं म्हणते अनिशा. तर मग आता जीवा जोरात ओढून म्हणतो की कारण हे लेटर मूव ऑन होण्याचंच आहे असं म्हणतो आता जीवा. हे लेटर मूव ऑन होण्याचंच आहे असं म्हणतो जीवा. आणि मला काव्याला कधीही झुलवत ठेवायचं नव्हतं. उलट काव्याचं पार्थाबरोबर लग्न झालेलं असताना सुद्धा भर मंडपात मी तिला म्हटलं होतं की मोड हे लग्न, काढ हे मंगळसूत्र. तेव्हा नाही ऐकलं तिने आणि त्यानंतर सतत माझ्या मागे लागली आहे की मी आमचं नातं जगासमोर सांगावं म्हणून असं म्हणतो आता जीवा. जे मला मान्य नाही आहे असं म्हणतो जीवा. कारण तिच्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना, नंदिनीला दुखवायचं नाही आहे असं म्हणतो आता जीवा. आणि म्हणूनच मला जे काही वाटतंय ते मी ह्या लेटरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो आता जीवा. काय सांगतोस जीवा असं म्हणते आता अनिशा. काय लिहिलंय तेच सांगतोय असं म्हणतो आता जीवा. आमच्यासाठी खूप कठीण जाणार आहे आज मूव ऑन होणं असं म्हणतो आता जीवा. मला तर शक्य होईल की नाही हे पण माहित नाही असं म्हणतो जीवा. अंगावर घातलेला शर्ट काढून फेकून द्यावा, असं नातं नाही ना फेकून देता येत असं म्हणतो जीवा. आमच्या नाताचा इतका पक्का रंग चढलाय ना की कितीही धुतला तरी नाही पुसला जाणार. आणि म्हणूनच हे लेटर असं म्हणतो आता जीवा. मनातले विचार कागदावर मांडले तर कदाचित कदाचित क्लोजर मिळेल आपल्याला असं म्हणतो आता जीवा. आणि आमच्यातलं सगळं संपलंय ह्यावर तिचाही विश्वास बसेल आणि माझाही असं म्हणतो जीवा. त्यामुळे हे लेटर काव्याकडे जाऊन पोहोचवणं खूप गरजेचं आहे असं म्हणतो जीवा अनिशाला. आणि तिला सांग की मान्य नसेल तर मान्य कर की आपला प्रवास इथपर्यंतच होता असं म्हणतो जीवा. आपलं नातं संपलंय आता असं म्हणतो जीवा. तर आता इथे काव्याचं घर दाखवलंय तर मग आता इथे काव्याचे मामा आमंत्रण द्यायला आलेले असतात. तर ते आता म्हणतात की आमच्या घरी श्री कृपेने सौका चिन्मयी तिचं लग्न ठरवलेलं आहे असं म्हणतो आता दिग्विजय म्हणजेच काव्याचा मामा. त्यामुळे तुम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यावे असं म्हणतो तो मामा. तर आता आमंत्रण पत्रिका देऊन बोलवतात आता नंदिनी आणि काव्याच्या परिवाराला. तर मग आता नंदिनी काव्याचे बाबा घेतात ही पत्रिका. तर मात्र काव्याला हे सगळं आवडत नसतं अजिबात. नक्की येणार असं म्हणतात आता नंदिनीचे बाबा म्हणजेच काव्याचे सुद्धा. खरंच मी आभारी आहे तुमचा असं म्हणत होता दिग्विजय म्हणजेच काव्याचे मामा. म्हणजे जे घडलं ते सगळं विसरून तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि असंच नाही तर आनंदाने हसत हसत स्वीकारलं. खरंच आभारी आहे मी. असं काय म्हणतो सारे, आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का असं म्हणते आता शारदा म्हणजे काव्या नंदिनीची आई. ताई खरंच आम्ही भरून पावलो असं म्हणते आता मामी काव्याची. एवढं सगळं झालं तरी तुम्ही आम्हाला आज आपलंसं समजता असं म्हणते आता मामी. खरं सांगू इथे येताना ना खूप भीती वाटत होती की तुमच्या दारात परत कसं यायचं. कसं आहे ना, नात्यांकडे पाठ फिरवली तर नाती दुरावतात, पण त्यांच्याशी जाऊन बोललं की तीच नाती जवळ येतात. म्हणूनच आम्ही आलो इथं असं म्हणते आता ती. अगदी बरोबर बोललीस तू असं म्हणतात ते मामा. आणि आमच्या मेनूचं आमंत्रण द्यायलाही फोन केला होता तुम्हाला असं म्हणतात ते आता मामा. पण तुम्ही आला नाहीत. वाटला नाराज असतील. नाराज तर होतोच आम्ही असं म्हणते आता शारदा. पण किती दिवस आपल्याच लोकांवर राग रुसवे काढायचे असे म्हणतात आता नंदिनीचे बाबा. तर आता काव्याला खूप राग येत असतोय सगळा बघून. तर मग आता नंदिनीचे बाबा पुढे जाऊन म्हणतात की नाती ह्या अनुभवाव्या लागतातच. ती एक फेज होती ती सरली, आता सगळं छान होईल असं म्हणतात ते. आपल्या चिरूचं लग्न एकदम मस्त छान पार पडेल असं म्हणतात आता नंदिनीचे बाबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका दौलतराव असं म्हणतात ते आणि जोरात मिठी मारतात.
तर काव्याला धक्काच बसतो दोघांना मिठी मारायचं बघून. काय माणसं आहेत ही असं म्हणते आता काव्या. माझ्या आयुष्याची माती करून पुन्हा कसं काय एकत्र येऊ शकतात असं म्हणते आता काव्या. तर आता मामी पेढे देतात सगळ्यांना. पहिला बाबांना, नंदिनीच्या आणि मग त्याच्या आईला पण. तर आता काव्याला द्यायला जाते मामी. तर मग आता मामा म्हणतात, थांब, तिला पेढा हातात देऊ नकोस. अगं प्रेमाने भरव तिला पेढा असं म्हणतात ते. आणि सगळे हसतात, पण काव्याला राग आलेला असतो खूप. तर आता मामी पेढा भरवायला जातात काव्याला आणि हे ग काव्या असं म्हणतात ते. तर काव्या मात्र मोठे डोळे करून बघते त्यांच्याकडे. नको आहे मला ते असं म्हणते आता काव्या. काय ग काय झालं असं म्हणतात त्या मामी आता. तर आता नंदिनीचे बाबा लग्नानंतर लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. आमच्या काव्याचा तर विषयच वेगळा आहे असं म्हणतात आता काव्याचे बाबा. ती गोड खाते पण पात्रावांच्या हातून असं म्हणतात आता नंदिनी काव्याचे बाबा. आणि सगळे हसायला लागतात. तर मग आता मामी म्हणते असं आहे वय. हो असं म्हणतात नंदिनीचे बाबा. खरं आहे ना काव्य असं म्हणतात ते. आईने सांगितलंय मला काल पार्थराव काव्याला लपून छपून भेटायला आले होते. ते सुद्धा तिच्या आवडीची पेस्ट्री हातात घेऊन असं म्हणतात आता काव्याचे बाबा. बायको माहेरी आले तर जावयांना करमत नाही वाटतं असं म्हणतात होते मामी. चला माझी काळजी मिटली असं म्हणतात आता दौलतराव. कसं आहे म्हणजे पोरांचे संसार मार्गी लागले तर मग झालं तर असं म्हणतात ते. कधी कधी काय होतं काही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. पण पुढे जाऊन कळतं की त्यातच आपलं भलं होतं असं म्हणतात ते मामा. नियतीच ठरवते हे सगळं असं म्हणतो तो. तर मग आता काव्याला हे सगळं ऐकून खूप राग येत असतो आणि ती इटक लावून बघत असते आता. काव्या, मग कधी गोड बातमी देणार आहेस असं म्हणते आता मामी. तर काव्या मात्र खूप चिडते आता. लाज नाही वाटली हा प्रश्न विचारताना असं म्हणते आता काव्या मामीला. काहीच वाटलं नाही मामी असं म्हणतात ते. आणि हो, माझ्या आयुष्याची वाट नियतीने नाही लावली आहे, तुम्ही लावली आहे असं म्हणते काव्या. काव्या काय बोलतीस तू हे असं म्हणतात ते मामा. बाबा तुम्ही तर काही बोलू नका असं म्हणते काव्या. ज्या माणसाने तुमच्या आयुष्याची वाट लावली आहे त्यालाच मिठ्या मारताय तुम्ही असं म्हणते काव्या. काय चाललंय असं म्हणते काव्या. आणि काय ग मामी तू तुझ्या चिनूची पत्रिका घरी घेऊन आलीस. येताना वाटेत जरा सुद्धा जीव तुटला नाही तुझा असं म्हणते काव्या. आपणच मारलेल्या माणसाच्या श्राद्धाला जाऊ नये असं म्हणतात असं म्हणते काव्या. आणि तुम्ही जिचा बळी दिलात तिच्याच हातावर तुमच्या मुलीची पत्रिका ठेवताय असं म्हणते काव्या. ती तुमची चिनू तरी स्वतःच्या मर्जीने लग्न करते का असं म्हणते आता काव्या. का परत एकदा तुम्ही दुसरी काव्या भवल्यावर उभी करते असं म्हणते आता काव्या. बस झालं काव्या असं म्हणतात आता तिचे बाबा. तू कुणासमोर बोलतीयस ह्याचा भान ठेव जरा असं म्हणतात ते. का ठेवू आणि कुणाशी बोलताना भान ठेव असं म्हणते आता काव्या. ह्यांच्याशी ज्यांनी माझं पूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं त्यांच्याशी बोलताना भान ठेवू मी. बाबा ओ त्या लग्न मंडपात एकाच्या तरी मनात आलं का की मला विचारावं माझ्या मनात काय आहे असं म्हणते आता काव्या. माझी काय इच्छा आहे विचारलं कुणी मला असं म्हणते काव्या. कुणीही विचारलं नाही बाबा. सगळी माणसं त्यांचं नाक कसं कापलं जाईल आणि त्यामधून कसं वाचायचं ह्याच्यातच होते असं म्हणते काव्या. सगळी स्वार्थी लोक फक्त स्वतःचा विचार करत होते. केलं का कुणी माझा विचार? केलं का बोला ना असं म्हणते आता काव्या. काय बोलतीस तू हे काव्या असं म्हणतात आता तिचे मामा. त्यावेळेला कुणाचाही विचार करायची परिस्थिती होती का तेव्हा असं म्हणतात आता तिचे मामा. तुझ्या बापाला लग्न मंडपातून बाहेर पडू देणारे अशी धमकी देत होते लोक असं म्हणतो तो. काय करणार होतो आम्ही असं म्हणतात ते. असं म्हणतात आता मामा. सांग ना काय करणार होतो असं म्हणतात ते. आम्ही कुणाचा विचार करायचा होता तेव्हा? तुझा की तुझ्या वडिलांचा असं म्हणतात ते. आणि म्हणून तुम्ही माझा बळी दिलात असं म्हणते काव्या. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. जर मला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती वेळीच मोडून काढायला पाहिजे असं म्हणते आता काव्या. त्यावेळी हे लग्न ह्या लोकांनी ठरवलं होतं. आता ह्या लग्नाचं काय करायचं ते मी ठरवेन असं म्हणते काव्या. तर आता इथे परत देशमुखांचं घर दाखवलंय. तर मग आता ते गुरुजी असतात ना ते आता माळिनीला म्हणत असतात की वादळ आलं असेल किंवा येईल असं म्हणतात ते. पार्थच्या आयुष्यात कुठलं वादळ येणार आहे असं म्हणते माळिनी. तर आता इथे काव्या ॲडव्होकेटांना फोन करते ज्यांनी डिवोर्स बद्दल तिला फोन केलेला असतं ना त्यांनाच. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.